नमस्कार. लाईव्ह मराठीमध्ये मी सद्दाम अली. गोवा नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात समुद्र किनारे, निसर्ग सौंदर्य, नाईट लाईफ आणि लाखो पर्यटकांची गर्दी. पण आता याच गोव्याबाबत एक गंभीर प्रश्न उपस्थित होतोय. गोवा पर्यटकांसाठी सुरक्षित राहिलाय का? नुकतीच सावंतवाडीतील एका कुटुंबासोबत गोव्यात धक्कादायक घटना घडली. मांड्रेम बीच परिसरात किरकोळ वादातून स्थानिक तरुणांनी त्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. इतकंच नाही तर त्या कुटुंबातील लहान मुलीलाही मारहाण झाल्याचा आरोप पीडिताने केला आहे. तसेच व्हिडिओ शूट करू नये म्हणून मोबाईल हिसकावल्याचाही दावा करण्यात आला. या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी योग्य दखल घेतली नाही असा आरोप करत संतप्त नागरिक आणि पर्यटकांनी पत्रादेवी इथं गोवा महाराष्ट्र सीमेवर रास्ता रोको आंदोलन केलं. आता हा प्रकार एकटा नाही. अलीकडेच गोव्यातील एका हॉटेलमध्ये पर्यटक कुटुंबाच्या रूम मध्ये डुप्लिकेट चावी वापरून हॉटेल स्टाफने प्रवेश केल्याचा आरोप एका महिलेने सोशल मीडियावर केलाय. त्या महिलेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पर्यटकांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. दुसरीकडे कलंगूट परिसरात बीच शॅकच्या कर्मचाऱ्यांनी पर्यटकांवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला होता. किरकोळ वादातून पर्यटकांना रक्तबंबाळ करण्यात आल्याचा आरोप झाला आणि पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. गोव्यातील काही समुद्र किनाऱ्यांवर विदेशी महिला पर्यटकांना जबरदस्तीने फोटो काढण्यासाठी त्रास दिल्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर गोवा पोलिसांना कारवाई करावी लागली तर काही पर्यटकांनी सोशल मीडियावर थेट आरोप केला की गोव्यात स्थानिकांकडून दमदाटी, पोलिसांकडून त्रास आणि अवाजवी वागणूक सहन करावी लागते. सोशल मीडियावर आता मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. गोव्यापेक्षा महाराष्ट्रातील कोकण किनारे अधिक सुरक्षित आहेत. कोकणातील लोक अधिक मनमिळावू हजारो रुपये खर्च करून गोव्यात जाऊन अपमान सहन करण्यापेक्षा आपला कोकणच बरा. अनेक पर्यटकांनी ऑनलाईन पोस्ट मध्ये गोव्यातील उद्धट वागणूक, जादा दर, स्थानिकांकडून होणारे वाद आणि पोलिसांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर गोव्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात पर्यटनावर अवलंबून आहे. देश विदेशातून लाखो पर्यटक दरवर्षी गोव्यात येतात. मात्र जर पर्यटकांनाच असुरक्षित वाटू लागलं, जर किरकोळ कारणावरून मारहाण, धमक्या, पोलिसांकडून दुर्लक्ष आणि पर्यटकांची उद्धट वागणूक सुरू राहिली तर याचा थेट परिणाम गोव्याच्या पर्यटन व्यवसायावर होणार हे नक्की. आज सोशल मीडियावर बॉयकॉट गोवा यासारख्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. ही फक्त टीका नाही तर गोवा प्रशासनासाठी एक गंभीर इशारा आहे. गोवा सरकारने आता कठोर पावले उचलण्याची गरज आहे. पर्यटक सुरक्षा, पोलिसांची तत्परता, हॉटेल्स आणि बीच परिसरातील शिस्त तसेच स्थानिक आणि पर्यटक यांच्यातील वाढता संघर्ष रोखण्यासाठी ठोस धोरणं आखणं अत्यंत गरजेचं बनलंय. कारण पर्यटक हे फक्त पाहुणे नसतात तर तेच गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. आणि जर पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवायला सुरुवात केली तर त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण राज्याला भोगावे लागू शकतात. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.